नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। एकदम चमचमीत अशी आपली आजची रेसिपी आहे अंडा तवा मसाला। या पद्धतीने खूपच चवदार असा हा अंडा मसाला बनतो आणि जादा साहित्यही लागत नाही। जे घरामध्ये उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये आपण हा अंडा मसाला बनवणार आहोत। चटपटीत असा हा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। त्यासाठी इथे मी 4 अंडी उकडून घेतलेत, 2 मोठे कांदे घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची 2 ते 3, 1 इंच आलं, 1 चमचा घरगुती काळं तिखट, चवीनुसार मीठ, 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडासा चिकन मसाला, धना पावडर, जिरा पावडर आणि हळद आणि कलरसाठी लाल तिखट घेतले। इथे चिकन मसाल्याऐवजी गोडा मसाला घेतला तरीही चालेल। प्रथम आपल्याला कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे। गरजेनुसार थोडंसं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। याच्यातच आपल्याला टोमॅटो ही एकदम बारीक वाटून घ्यायचे आणि आपण जे 2 मोठे कांदे घेतलेत तेही आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे। उकडलेली अंडी आहेत त्याचे या प्रकारे 2 भाग करून घ्यायचे। प्रथम आपण अंडी शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एका पॅन मध्ये 1 मोठा चमचा बटर घेतले आणि 1 चमचा तेल घेतले। याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकून घेतले आणि याच्यावर आपल्याला अंडी 5 ते 6 मिनिटांसाठी मंद आचेवर चांगली भाजून घ्यायचे। आपण बटर मध्ये थोडंसं तिखट आणि मीठ घातले त्यामुळे अंड्यांना खूप छान चव येते। अशा पद्धतीने आपल्याला बटर आणि तेलामध्ये 5 मिनिटांसाठी अंडी छान परतून घ्यायचे। ही भाजी आपण लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी तेल घालून घेतले, साधारणतः मोठे 5 चमचे। इथे तेल थोडंसं जास्त वापरलंय। कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मंद आचेवर कांदा आपल्याला एकदम लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे 6 ते 7 मिनिट मध्यम गॅसवर आपल्याला कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा शिजवायचा आहे। इथे आपला कांदा व्यवस्थित शिजला गेलाय। आता त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं जे आपण वाटण केलं होतं ते घालून एकजीव परतून घ्यायचंय। मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचंय। वाटण आपलं चांगलं परतलं गेलंय। आता याच्यामध्ये जी आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे आणि तेल सुटेपर्यंत तीही चांगली परतून घ्यायची आहे। झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला हे टोमॅटोची पेस्ट पण चांगली शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये। 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात। 2-3 मिनिटे झाली आहेत आणि आपली टोमॅटोची पेस्ट ही एकदम छान शिजली गेली आहे। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतली गेली आहे। याच्यामध्ये आता आपण घरगुती काळं तिखट 1 चमचा आणि बाकीचे जे कोरडे मसाले घेतलेत ते घालून घेऊया। 1 चमचा धना पावडर आहे, 1 चमचा जिरा पावडर आहे, थोडासा चिकन मसाला आहे किंवा गोडा मसाला घातला तरीही चालेल। गोडा मसाला घातल्यावरही एकदम छान चव येते अंडा मसाल्याला। आणि भाजीला कलर येण्यासाठी थोडंसं बॅडगी पावडर घेतली आहे आणि हळद घालून घेतली आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि एकदम छान हे सर्व मसाले परतून घेऊयात आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। पाणी घालून हे सर्व मसाले आपल्याला एकजीव चांगले परतून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचे। त्यामुळे काय होतं, ग्रेव्हीमध्ये आपण जे कोरडे मसाले घातले त्याची चव अजूनच उतरते आणि एकदम छान चव येते भाजीला। 2 ते 3 मिनिटे झाली आहेत आणि आपला मसालाही एकदम परफेक्ट तयार आहे। मसाल्याला छान तेल सुटलंय। आता याच्यामध्ये आपण जे उकडलेली अंडी आहेत ती घालून घेऊया। ही अंडी आपण 2 ते 3 मिनिटांसाठी मसाल्यामध्ये चांगली परतून घेऊया, त्यामुळे मसाल्यांची ही चव अंड्यामध्ये मुरेल। उकडलेली अंडी आपण लोणी आणि तेलामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ टाकून परतून घेतलेत, त्यामुळे अंड्यांनाही एकदम चटपटीत अशी चव आली आहे। भाजी एकदम कोरडी करायची नाही, थोडंसं रबरबीतच मसाला ठेवायचा आहे। आपली भाजी तयार आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। अशा प्रकारे आपला चमचमीत असा अंडा तवा मसाला खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका।